हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण वांग्याचं मसाला वांग बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य 10 ते 12 वांगी, अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले, 1 टोमॅटो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 चमचे कारळं, अर्धा चमचा हळद, अर्धी वाटी कोथिंबीर, कढीपत्ता, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, 1 चमचा मोहरी, घरगुती काळा मसाला 2 चमचे, लाल मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि तेल. आता आपण वांग्याचा मसाला बनवून घेणार. त्यासाठी खोबरं भाजून घेणार आहोत. आता आपण हे खोबरं काढून घेणार आहोत. शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आपण 2 चमचे कारळे घेतले ते भाजून घेणार आहोत. आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले. आपण त्याच कांद्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या भाजून घेणार आहोत. आता आपले मसाला बसवून झालेला आहे. आपण तो काढून घेणार आहोत. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये धुवून घेतलेली वांगी घेणार आहोत. आता आपली वांगी तळून झालेली आपण काढून घेणार आहोत. आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरगुती काळा मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. आता आपण त्याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत. कांदा टोमॅटो, आलं, लसूण टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटून घेतलं, खोबरं कारळं वाटून घेतलेलं, शेंगदाण्याचा कूट, मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता आपला हा मसाला तळून झालेला आहे. त्याला तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण वांगी टाकून घेणार आहोत. तळून घेतलेली वांगी मिक्स करून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि एक उकळी काढून घेणार आहोत. आता आपण गरम मसाला टाकून घेणार आहोत वांग्यामध्ये. कोथिंबीर टाकून घेणार आहोत. 10 मिनिटं ठेवणार आहोत. आता आपलं चुलीवरचं वांग तयार झालेलं आहे. आपण काढून घेऊया.